जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून गोव्याच्या किनाऱ्यावर ह्या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे, सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इच्छा तुझे मनी वो माझे धनी त्या गोव्याचे बाजारानो मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. बीट बुकमार्क प्रीसेट तुम्हाला मी दिलेले आहे, तर ती ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. सर्व लिरिक्स मी जे आहे ते टाईप करून दिलेले आहेत आणि बाय डिफॉल्ट हे सगळे टाईप असल्यामुळे तुमचा ताप पूर्णपणे वाचलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर इथे जिथून पुढं लिरिक्स आपल्या संपत आहेत तिथून पुढं पहिल्यानंतर आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपले फोटोज ॲड करायचे. तर फोटो ॲड केल्यानंतर या टाईपमध्ये फोटो ॲड करायचे. तर फक्त फोटो आपण ॲड करायचे आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. तर या स्टेप फॉलो करायचे आहेत आपण. जर तुमची इमेजेस लहान असतील तर तुम्ही फुल स्क्रीन करू शकता, आणि जर तुमची इमेजेस पूर्णपणे 9:16 या रेशोमध्ये असतील तर तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर या टाईपमध्ये 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केलेलं आहे. एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. ओके, अशा प्रकारे दिसून जाईल तुमचे फोटोज. त्यानंतर यावरती तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तर तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. ऑडिओवरती जाऊन ऑडिओ म्यूट करून घ्यायचं आहे. ऑडिओ म्यूट केल्यानंतर टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे. याची टाईम ड्युरेशन जे आहे ते 1.80x करायचे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. इथून एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. रोटेशनवरती जाऊन -90 डिग्रीमध्ये किंवा इथं +90 डिग्रीमध्ये इथं रोटेट करून घ्यायचं. पहिल्यांदा रोटेट केल्यानंतर याला जे आहे ते मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन रिसाईज करून घ्यायचं आहे. तर रिसाईज केल्यामुळे पूर्ण स्क्रीनवरती हा व्हिडिओ होऊन जाईल. सोबतच यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे. लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इमेजेस दिसेल. ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि या लेअरवरून इथून कॉपी लेअर करायचे. कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक लेअरवरती जाऊन हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे, आणि पेस्ट केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो या टाईपमध्ये आपण रिमूव्ह करत जायचं आहे. तर मी या टाईपमध्ये एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करतो. जिथं गरज असेल तिथे एक्स्ट्रा पार्ट वाढवून देखील घ्यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व लेअरवरती हा व्हिडिओ आपण अप्लाय करून घेतलेला आहे. तर सर्व इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर आपण जस्ट काय करायचं आहे, तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटची लेअर ओपन करायचे. 1 नंबरचं इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं. 1 नंबरचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आपले इमेजेस आपण ॲड केलेले आहेत, जिथं आपण ओव्हरले ॲड केलेलं आहे, तर त्या सर्व इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, एकदम सिम्पल इफेक्ट आहे. जेवढ्या पण लेअर आहेत, म्हणजे जेवढ्या आपण आपले फोटोज ॲड केलेले आहेत त्या सगळ्यांवरती जायचं आहे आणि हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पेस्ट झाल्यानंतर जस्ट परत आपण एक वेळेस बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आणखीन एक वेळेस शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन 2 नंबरचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. 2 नंबरचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण तुमचे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. टेक्स्टचा जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तरी देखील तुम्ही कलर देखील इथं चेंज करू शकता. जस्ट तुमचे जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर कलर अँड फिल ऑप्शनवरती जायचं आहे. जो कलर तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये इथून चेंज करू शकता. जो कलर हवा असेल तो कलर ठेवून द्यायचा आहे. तर या टाईपमध्ये सर्व लेअरला आपण इफेक्ट हा पेस्ट करून घेऊया. तर पेस्ट झाल्यानंतर स्टार्टला यायचं. एक ग्रुप जे आहेत हे ग्रुप आपण एडिट करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जो इमेज आपण ॲड करणार आहोत त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे. इमेजेस अशा प्रकारे दिसेल. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपेसिटी 10% ठेवायचे. 10% ठेवल्यानंतर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ओके, बघू शकता बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर ग्रुप जो आहे तो ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. ब्लर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ग्रॅज्युएशन ब्लरमध्ये तुम्ही इथं 0 पॉईंट जे आहे ते 0.100 करून घ्यायचं आहे आणि राईट क्लिक करायचं. हाच इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि इथून पुढं प्रत्येक ग्रुप आहे त्याच्या बॅकग्राऊंडला आपण सेम अशा प्रकारे इमेजेस जो आहे तो ॲड करायचा आहे.
त्याचे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन 10% अल्फा ऑपॅसिटी करायचे आणि याला जो आहे तो वाढवून इफेक्ट आपण हा ग्रॅज्युएशनवर प्लस पेस्ट करायचं. लॉंग प्रेस करून ग्रुपच्या बॅकग्राऊंडला हा इमेजेस करून घ्यायचे. ओके, आता हे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे पहिल्यांदा आणि इथं वाय ॲक्सिस जो आहे त्या वाय ॲक्सिसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि 850 टाईप करायचं आहे. ओके, तर हे 850 जे आहे ते इथून मी कॉपी करतो, कारण प्रत्येक जे आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण वाय ॲक्सिसवरती जायचं आहे आणि 850वरतीच जे आहे ते सेट करायचं. तर बघू शकता एकदम सिम्पल आहे. वाय ॲक्सिसवरती क्लिक करायचं, 850 इथं सिलेक्ट करायचं. तर या टाईपमध्ये 4ही ग्रुप आहेत आपले. या 4ही ग्रुपचे आपण वाय ॲक्सिस 850वरती करून सेट करायचं आहे. आता ग्रुपवरती जायचं आहे. ग्रुपवरती गेल्यानंतर ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला ट्रेंडिंग MP4 दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं मूव्ह अँड इथं बघू शकता मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मच्या वरती कलर अँड फील आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो इथं नंबर दिसतो या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 2 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. सोबतच तुम्हाला लास्टला एक PNG आहे, या PNGवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फीलमध्ये जायचं आहे आणि इथं हा PNG ॲड करायचा आहे. तर हे दोन्ही तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जातील. त्यानंतर हा जो इमेजेस आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर मी हा इमेजेस ॲड केलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे दिसतोय. तर याला तुम्ही नंतर वर खाली ॲडजस्टमेंट व्यवस्थितरित्या करू शकता आणि बॅक आल्यानंतर हा ग्रुप आपला जो आहे हा प्रॉपरली ग्रुप आपला एडिट होऊन जाईल. तर सेम याच प्रोसेस फॉलो करायचे आणि इथून पुढे देखील सेम अशाच प्रकारे आपण ग्रुप एडिट करायचे. 4ही ग्रुप आपण एडिट करून घेऊया. तर मित्रांनो 4ही ग्रुप जे आहेत हे मी एडिट करून घेतलेले आहेत, काहीशे अशा प्रकारे दिसत आहेत. आता व्हिडिओ जो आहे आपला हा रेडी झालेला आहे. जस्ट इथं शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.